म्हणजे प्रॅक्टिसला जातो आणि नंतर प्रॅक्टिस करून आलो काय घरातलं कामं करतो, अजून घरातलं कामं झालं काय शेतातलं पण काम करतोय. Today on 7th of December 2025, I am at the Dahanu Bodi Beach Marathon and it's an electric atmosphere here. We are seeing more than expected turnout from school students, Palghar and Dahanu residents, and even people from Bombay have joined us. मला फार आनंद होत आहे कारण की आमच्या डहाणू तालुक्यात पहिल्यांदा ही अशी मोठी मॅरेथॉन झालेली आहे. तिथपर्यंत मी फक्त शाळेची वगैरे मॅरेथॉन धावायचो, पण यावेळेस मला फार आनंद होत आहे की आमच्या डहाणू तालुक्यात पण इतकी चांगली मॅरेथॉन झालेली आहे. This marathon and the beach cleanship that has been organized by the Outplay Foundation along with the local council out here is a lead for the youths to come forward and take up social responsibility. The villagers, the children, the students, the volunteers, the NCC cadets, the NSS volunteers, they all form the future of this country. What we say about global warming or oil pollution or sea pollution is right there at our doorstep. It is an extremely well organized event. I'm really happy to see young people are there, small children, young people, government servants, everybody, because that is what is extremely important. When we are trying to conserve this, these are the people who are going to conserve the beach. The blue certification that we are hoping to achieve, these are the people, the young people, the old people, everybody is here and everybody is so excited. And it is very easy to convince the message of conservation when everybody is excited, everybody is focused on it. I think this is a great initiative and it is extremely well organized. Congratulations to the people. Very heartening to see our small students from rural areas, including tribal schools, students who are as young as 8 or 9 years, finish the 5-kilometer marathon. And it is even more heartening to see that girl students have participated in the marathon in large numbers. Such public events increase their confidence and provide them exposure. And Outplay Foundation deserves a lot of credit for ensuring that our students from rural and tribal schools come out and participate. म्हणजे दर दिवशीच आमचा सराव चालूच असतो, सकाळ संध्याकाळ 10 किलोमीटर 5 किलोमीटर असं धावतच असतो आम्ही. तर मेन म्हणजे काय जरा फ्रीवाला होता. त्याच्यामध्ये कसं आपल्या शाळकरी मुलांसाठी वगैरे एक पुढचं भविष्यासाठी प्रोत्साहन वगैरे भेटते. मोठी माणसं धावताना बघून छोट्या शाळकरी मुलांचं कसं प्रोत्साहन अजून वाढते. जवळपास जसे मॅरेथॉन जर भरवत राहिले किंवा असे कोणते प्रोग्राम वगैरे ऑर्गनाईज केले तर आज म्हणजे बीच जवळचे जेवढे नागरिक आहेत ते सर्व असे स्वच्छतेबाबत एकदम जागरूक राहतील आणि थोडंसं म्हणजे प्रयत्न करतील की आपला आजूबाजूचा परिसर वगैरे स्वच्छ राहील असं. आज डहाणू येथे बीच मॅरेथॉन डहाणू बोर्डी ही आयोजित करण्यात आली होती. यामध्ये आउटप्ले फाउंडेशन यांनी खूप महत्त्वाचं योगदान दिला आणि प्रशासनासोबत मिळून त्यांनी एक चांगली स्पर्धा विथ अ गुड मेसेज, ज्याच्यामध्ये फिटनेसचाही मेसेज आहे आणि स्वच्छताचा मेसेज आहे, हा पसरवण्यामध्ये शासनाची खूप मदत केली. त्यामुळे मी त्यांचा मनापासून धन्यवाद मानते. आणि जेवढे लोकांनी आपल्या मॅरेथॉनमध्ये प्लस आपली होणारी बीच क्लिनलीनेस ड्राईव्हमध्ये आणि याचा पुढे होणारा जो आपला स्वच्छताचा संकल्प आहे त्याच्यामध्ये सहभाग घेतला
त्यासाठी मनापासून मी त्यांचा आभार मानते आणि धन्यवाद देते. थँक्यू. ही मॅरेथॉन एवढी मस्त आहे ना, इथे ऑक्सिजन आम्हाला एवढा मिळाला, जबरदस्त पहिला ऑक्सिजन मिळतो, इथली हवा शुद्ध आहे. नंबर नाही आला आणि मी इकडे आज खूप मजा आला आम्हाला धावायला. आम्ही इकडच्या धावण्याच्या जागानेच आम्हाला खूप मजा आली धावता धावता. आमचे मित्र पण आम्हाला सपोर्ट करत होते, तर आम्हाला खूप मजा आली. अर्धे रोडवर पण बीचवर धावण्याची फिलिंग आहे ना, नंबर 1. जबरदस्त मॅरेथॉन. अशीच दरवर्षी अरेंज करावी मॅरेथॉन. आम्ही दरवर्षी इथे धावायला येणार आणि माझं एज आहे आजच्या घडीला 59. पुढच्या वेळेला माझं 60 पूर्ण होणार आणि मी इथे येऊन धावणार 60व्या मॅरेथॉनला. पण 2 ओळी सांगतो की स्टार्ट वेअर यू आर विथ व्हॉट यू हॅव, मेक समथिंग ऑफ इट, नेव्हर बी सॅटिस्फाईड. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचे वाक्य आहे, We as Coast Guard do strive to see that our environment, our coastlines are pollution free. But the Coast Guard alone is not the single force. We require the force of the people all around. And that is what this aim of doing this beach cleanship at the same time marathon conveys. मेन म्हणजे बीच रन बीच क्लीन करण्यासाठी असतो आणि ते चांगलं व्यवस्थित त्यांनी ऑर्गनायझर केलेलं आहे. मी आहे निसर्ग रक्षक. ही आपली आज मोहीम होती आणि गार्डियन ऑफ नेचर, जसं निसर्ग रक्षक हे आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये एक असलेला एक असतोच आणि तो आज बाहेर आला आणि सगळ्यांनी निसर्ग प्रेम दाखवलं आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. I again congratulate Outplay Foundation and all the departments for very successfully organizing this marathon, and we hope to see it grow year over year and build a brand for itself.